थर्मो म्हणजे काय टेम्परेचर आणि डायनामिक्स म्हणजे चेंजेस. देयर इज अ चेंज इन टेम्परेचर इट इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक्स. हा 5 ते 7 मार्कांचा चॅप्टर आहे. आता बॉडीमध्ये किंवा ॲटममध्ये एनर्जी असते आणि ॲटममध्ये असणारी एनर्जी इंटरनल एनर्जी असते. बघा वेगवेगळ्या ॲटममध्ये असणाऱ्या एनर्जी इंटरनल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी असोसिएटेड विथ रँडम डिसऑर्डर. आता रँडम मोशन म्हणजे माहिती आपल्याला काय रँडम मोशन म्हणजे? द एनर्जी विच आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटी. म्हणजे जी वेलॉसिटी असते त्या वेलॉसिटीला कसली मोशन म्हणायचं? रँडम मोशन म्हणजे. आता एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम डिसऑर्डर. आता फॉर एक्झाम्पल एक समजा डबी घेतली आणि त्या डबीमध्ये आपण ॲटम घेतला आणि ते काय करायला लागलो? शेक करायला लागलो. तर ते मॉलिक्यूल काय होतील? कशी कुठल्याही डायरेक्शनला पळतील? एका डायरेक्शनला पळतील? पळणार नाही. रँडम ओरिएंटेशन हे इन ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये असेल. कुठल्याही दिशेला असेल सांगता येईल का? फिक्स सांगता येत नाही. म्हणजे रँडम काय येते? डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर म्हणजे काय? ऑर्डर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये, डिसऑर्डर म्हणजे काय? कोणत्याही दिशेला कितीही पळत. त्याला म्हणायचं रँडम डिसऑर्डर मोशन म्हणायचं. ऑफ द मॉलिक्यूल ऑफ अ सिस्टम इज कॉल्ड एज इंटरनल एनर्जी. द एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम डिसऑर्डर मोशन ऑफ द मॉलिक्यूल. कोणाची? मॉलिक्यूलची. ऑफ अ सिस्टम इज कॉल्ड एज इंटरनल एनर्जी. आता फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ बघा मोनोएटॉमिक जर आयडियल गॅस मॉलिक्यूल घेतला, मोनोएटॉमिक आयडियल गॅस मॉलिक्यूल मध्ये जी इंटरनल एनर्जी असते तर ती इंटरनल एनर्जी या फॉर्म मध्ये असते. इट इज इन द फॉर्म ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज बाय ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी? एका ठिकाणाहून जर बॉडी दुसऱ्या ठिकाणी जात असेल, आता काय होतं कायनेटिक एनर्जी मध्ये? एनर्जी पजेसेस बाय बॉडी ऑन अकाउंट ऑफ इट्स मोशन आर कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. म्हणजे बॉडी हिथून जाते पुढच्या पोझिशनला तर कसली मोशन होते? ट्रान्सलेशनल मोशन. आणि एनर्जी कोणत्या टाइपची आहे तिथं? मोनोएटॉमिक आयडियल गॅस मॉलिक्यूल मध्ये ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आता फॉर दुसरे एक एक्झाम्पल आहे पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल. एक्झाम्पल आहे पॉली. पॉली म्हणजे मेनी. 2 पेक्षा जास्त ॲटम जर असतील तर त्याला काय म्हणतात? पॉलीएटॉमिक गॅस म्हणतात. देयर आर 3 टाइप्स ऑफ एनर्जी. त्यामध्ये 3 प्रकारच्या ऊर्जा तिथं असतात. किती ऊर्जा असतात? 3. कोणकोणत्या? रोटेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी आणि व्हायब्रेशनल एनर्जी. देयर आर 3 टाइप्स: रोटेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी आणि व्हायब्रेशनल एनर्जी. आता लिक्विड आणि गॅस याच्या बाबतीमध्ये एनर्जी ही कोणत्या टाइप मध्ये असते? इंटरनल एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये असते. इन लिक्विड अँड गॅस इंटरनल एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. अँड दिस इज अबाउट इंटरनल एनर्जी.